मित्रांनो, आपण कोणालाही शून्याने गुणले तरी उत्तर शून्यच येते. म्हणून तुम्ही ऐका शून्यचा पाढा. 0 गुणिले 1 बरोबर शून्यच येतो. 0 गुणिले 1 शून्य. 0 एके शून्य. 0 गुणिले 2 शून्य. 0 दुने 2. 0 गुणिले 3 शून्य. 0 त्रिक शून्य. 0 गुणिले 4 शून्यच येतो. 0 चौके शून्य. 0 गुणिले 5 शून्यच येतो. 0 गुणिले 5 शून्यच येतो. 0 पंचे शून्य. 0 गुणिले 6 शून्यच येतो. 0 गुणिले 7 शून्यच येतो. 0 गुणिले 8 शून्यच येतो. 0 गुणिले 9 शून्यच येतो. 0 गुणिले 10 शून्यच येतो. आता उलट बघा. 10 गुणिले 0 शून्य. 9 गुणिले 0 शून्य. 8 गुणिले 0 शून्य. 7 गुणिले 0 शून्य. 7 गुणिले 0 शून्य. 6 गुणिले 0 शून्य. 5 गुणिले 0 शून्य. म्हणजेच काय? 4 गुणिले 0 शून्य. 3 गुणिले 0 शून्य. 2 गुणिले 0 शून्य. 1 गुणिले 0 शून्य. आणि 0 गुणिले 0 म्हणजेच शून्य. म्हणजे शून्याला तुम्ही आलटून पालटून कसेही गुणले तरी गुणाकार हा शून्यच येतो. 100 गुणिले 0 शून्य. 0 गुणिले 100 शून्य. 1000 गुणिले 0 शून्य. 0 गुणिले 1000 शून्य. 0 गुणिले लाख शून्य. म्हणजेच काय की शून्याला तुम्ही कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर हे शून्यच येतं. म्हणून तर शून्याचा पाढा म्हणताना आपण 0 एके शून्य. 0 दुने शून्य. 0 त्रिक शून्य. 0 चौके शून्य. 0 पंचे शून्य. 0 सक शून्य. 0 साते शून्य. 0 आठे शून्य. 0 नव्वे शून्य. 0 10 शून्य असा होतो. नवीन असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ही जी कविता होती शून्याच्या पाढ्याची होती. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया.